वासना विकार विरुद्ध विवेक असं एक कुरुक्षेत्राचं युद्ध सुरूच आहे. या युद्धात वासना आणि विकार या कौरवांचा पराभव करून कायम विवेकाचा पांडव जिवंत ठेवण्यासाठी कसं जगलं पाहिजे हे अध्यात्माच्या मार्गाने अनेक ऋषी मुनी साधू संत तडी तापसी योगी वितरागी बैरागी संन्यासी या सगळ्यांनी सांगत आले. आणि आत्मोद्धार आत्मोन्नती आत्मसाक्षात्कार असं मार्शन करतात. त्याचा परिणाम असा की ही भूमी संन्यास भूमी, ही मोक्षभूमी, ही धर्मभूमी, असं देवभूमी अशा नावाने ती ओळखायला जायला लागली. आता आपल्या सगळ्यांना ठाऊक असलेला एक संप्रदाय कोणचा, तर तू भिवू नकोस, मी पाठीशी आहे. ते सुद्धा समाजाला न्याय नीती सत्य धर्म या मार्गावरती हे कुरुक्षेत्र आतलं जे आहे ते जिंकण्याचं सामर्थ्य देण्याचा मार्गदर्शन करत असतात. मग दुसरं, तूच तुझ्या आहेस जीवनाचा शिल्पकार. सज्जनगडावरती रामदास स्वामी त्यांचा एक रामदासी पंथ आहे. मग डिव्हाइन लाईफ हा एक मार्ग हिंदुस्थानमध्ये अनेक मार्गदर्शन करतात. आर्ट ऑफ लिव्हिंग तो एक मार्ग. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर त्यांचा एक मार्ग. अशाच प्रकारच्या मनामनातून चाललेल्या कौरव पांडवांच्या युद्धात विवेकाचा पांडव कायम जिवंत राहायला पाहिजे, यशस्वी व्हायला पाहिजे आणि विजय व्हायला पाहिजे असं मार्गदर्शन करणारे हे सगळे संप्रदाय आहे. तर रामकृष्ण परमहंस बंगालमध्ये, चैतन्य स्वामी तिकडं, तुलसीदास महाराज, अनेक मार्ग. पण गड्यानो, हे सगळे मार्ग माणसाच्या अंतःकरणातलं जे काही द्वंद्व आहे कौरव विरुद्ध पांडव, हो त्याच्यात कसं विजय व्हायचं ह्याचे मार्ग सांगत ते गेले. पण ह्या मार्गाने देशावरती होणाऱ्या शत्रूंची आक्रमणं हे मार्ग रोखू शकले नाहीत, संपू शकले नाहीत. देश कमी कमी विजतच चालला. या सगळ्या परंपरांना जिवंत ठेवून ही भूमी धर्मभूमी, मोक्षभूमी, देवभूमी म्हणून जगाच्या पाठीवरती टिकवण्याचं ज्या परंपरेने काम केलं ती परंपरा आहे छत्रपतींची परंपरा. हो, या छत्रपती शिवाजीनं होते तो सुन्नत होती सबकी हे 101% ऐतिहासिक इतिहासपूत सत्य आहे. ही परंपरा सगळ्या परंपरांना टिकवणारी परंपरा आहे. त्या गीतेमध्ये 4थ्या अध्यायात एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षो विदु स काले नेमता योगो नष्ट परंतु स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातना भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यम हेतुत्वम अपरम भवतो जन्म परम जन्म व्यवस्था कथमे तद्विजायिनाम तुमादु प्रोक्तवानिति. ही सूर्यानी इक्ष्वाकुनी म्हणूला आणि अशी परंपरा चालत आली कर्मयोगाची, धर्म टिकवण्याची. ती परंपरा विसरलाच सगळा समाज. आता अर्जुना, मी तुला ती परंपरा शिकवणार आहे असं सांगणारे भगवान श्रीकृष्ण जणू काही शिवचंद्राच्या रूपाने आपल्या देशात अवतीर्ण झाले. आणि त्यांनी आपली धरती, आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला धर्म, आपले पूर्वज, आपला स्वाभिमान, आपले आदर्श, आपला इतिहास आणि ह्या सगळ्यांना टिकवण्याचा जो मार्ग तो म्हणजे हिंदवी स्वराज्याचा मार्ग त्यांनी दाखवला. ही हिंदवी स्वराज्याची परंपरा उत्पन्न करणारी ही छत्रपती परंपरा आहे. हे पक्क लक्षात ठेवा. आपण त्यांच्या डोक्यावरती एक छत्र तिथं बसवलं, महाराजांच्याच हस्ते बसवलं. ते त्यावेळेस बसलं होतं. त्या छत्राचा अर्थ काय आहे कल्पना करा बरं. काही नाही, शिवाजी महाराज दिसायला फार चांगले होते, शूर होते, मोठे जबरदस्त प्रभावी व्यक्तिमत्व होतं. आणि मग त्यांच्यापैकी कुणीतरी म्हणलं की महाराज तुमच्या व्यक्तिमत्वाला उठाव येण्यासाठी तुम्ही ज्या सिंहासनावरती बसताय त्याच्या पाठीमागे एखादा जर छत्र असेल, प्रभू रामचंद्रांच्या मस्तकावरती असतं तसं जर छत्र त्यामुळं तसं धरलं तर फार चांगलं होईल, आपण धरूया असं कुणी म्हणलं नाही. त्या छत्राचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे छत्रपती परंपरा काय ती कळेल. 711 मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून या देशाच्या देहावरती रतिबानी येणारी आक्रमण सारखी होत होती. त्या आक्रमणांचा निपात करून हा देश जिवंत ठेवण्याचं काम ज्या छत्रपती परंपरेने केलं. परकीयांच्या आक्रमणाने, आघातानी, घावानी हे भारतमाता कन्याकुमारी ते काश्मीर, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान रक्तंबाळ घायाळ झालेली होती. ते रक्तंबाळ घायाळ झालेल्या भारतमातेच्या मस्तकावरती या बाह्य आक्रमकांचे आघात झेलण्याचं सामर्थ्य किंवा ते आघात निस्तत्व करून टाकण्याचं सामर्थ्य ज्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीतून करून त्या हिंदवी स्वराज्याचं एक संरक्षण कवच भारतमातेच्या मस्तकावरती धरणारा मी, अशा अर्थाचं ते छत्र आहे. सभा, त्या सभेचा प्रमुख तो सभापती, सेनेचा प्रमुख तो सेनापती, एखाद्या मठाचा प्रमुख तो मठपती. तसं भारतमातेच्या मस्तकावरती हिंदवी स्वराज्याच्या
संरक्षणाचं जे छत्र धरलंय त्या छत्राचा पती म्हणजे मुख्य, ती जबाबदारी माझ्यावरती अशी लोकांना ग्वाही देत ते त्यांच्या मस्तकावरती छत्र धरलं गेलेलं आहे. ही छत्रपती परंपरा भारत मातेला, हिंदू धर्माला, हिंदू समाजाला, आपल्या राष्ट्राला, आपल्या संबंध संस्कृतीला जीवदान देणारी, टिकवणारी अशी परंपरा आहे. या परंपरेने सगळा देश टिकवला आणि मगाशी मी उच्चार केलेल्या या सगळ्या आत्मोद्धाराच्या, आत्मोन्नतीच्या, आत्मसाक्षात्काराच्या सगळ्या परंपरांना जीवदान देऊन टाकलं, सगळ्या देशाला जीवदान दिलं. अशी संबंध देशाला जीवदान देणारी ही छत्रपती परंपरा ही टिकली पाहिजे. काळाच्या ओघात ती भिजत चालली, त्याचं स्मरण नाहीसं होत चाललं आणि विकृत स्वरूपात आपल्या छत्रपतींचा इतिहास सांगितला जातोय, रंगवला जातोय, बोललं जातोय. ते छत्रपतींचं जीवन म्हणजे पोट जाळण्याचं, पैसे मिळवण्याचं साधन अशा स्वरूपात लोकांच्या समोर होतंय. ते आपल्याला होता देता कामा नये. आपण ही छत्रपती परंपरा त्याच्या आंतरिक सगळ्या इच्छा आकांक्षा सकट लोकांच्या अंतःकरणात बिंबवण्यासाठी, ठसवण्यासाठी, भिनवण्यासाठी जो प्रयत्न करतोय म्हणून त्या छत्रपतींच्या परंपरेतला हा 13वा अंश धागा म्हणजे छत्रपती श्री उदयन महाराज त्यांना साक्षी ठेवून त्या छत्रपती परंपरेला मानवंदन देण्यासाठी आपण इथं आलो. उदयन महाराज तर त्याचं द्योतक आहे, परंतु छत्रपती परंपरा आहे ती टिकली पाहिजे म्हणून आपण आलो. हा छत्रपती परंपरेत उदयन महाराज आहेत, त्यांच्या मातुश्री आदरणीय, वंदनीय, माननीय आपल्या आईसाहेब आहेत. आईसाहेबांना मी एक कळकळीची प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्यावा. बोलणं झाल्यानंतर आपण उठून हे म्हणतो गुरुजी प्लीज. परमपूज्य भिडे गुरुजी आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी, शिवाजी महाराजांचं कार्य जिवंत ठेवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी जी ऊर्जा निर्माण करायची असती ते सर्व काम आपले भिडे गुरुजी करतात आहे. त्यांनी जे धर्म, संस्कृती, वाचन आणि शिवाजी महाराजांचं जे मार्गदर्शन लाभलेलं आहे ते शिवधर्म पुढे नेण्याचं काम आणि तुम्हा मुलांना नवीन पिढीला एक स्फूर्ती देण्याचं काम भिडे गुरुजी करतात. ते फार मोठं काम आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपला धर्म, संस्कृती ही आता कमी होत चाललेली आपल्याला दिसते. संपूर्ण ही पाश्चात्य संस्कृती आज आपली संस्कृतीची वाट लावून राहिले आणि ते टिकवण्यासाठी म्हणजे आपला धर्म टिकवण्यासाठी गुरुजींसारखे लाखात एकच जन्माला येतो आणि गुरुजी जे काम करून राहिले ते शिवाजी महाराजांचंच काम आहे. आणि खरोखरच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक व्यक्ती किती असंख्य तरुणांवर एक पगडा हे करू शकतो आणि गुरुजींचं जे काम आहे ते वाखाणण्यासारखं आहे. आई जगदंबा आपल्या सर्वांना एक गुरुजींच्या माध्यमातून, गुरुजींच्या रूपाने आपल्याला ती ताकद देऊ. शिवाजी महाराज हे जोपर्यंत आपली धरती आहे, जोपर्यंत सूर्य आहे, ही धरती आहे, तोपर्यंत
शिवाजी महाराजांचं हे कार्य, शिवाजी महाराज हे अमरच राहणार आहे. आणि मी विचार करत होते परवा की शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व अख्ख्या नुसतं भारतात नाही तर अख्ख्या जगामध्ये असं व्यक्तिमत्व झालेलं नाही. आणि शिवाजी महाराज परत त्या जन्माला आलेले नाही आहेत. तर हे आपल्याला टिकवायचं असेल तर तुम्ही सर्वजण एक शिवाजी महाराजचा आदर्श पुढे ठेवून जाल तर आपला हिंदुस्थान, आपला भारत हा एक महान देश सिद्ध होऊ शकतो. कारण की आपल्याला एवढी मोठी परंपरा आणि एक आगळं वेगळं एक स्थान ह्या जगामध्ये आहे. एक हजारो वर्षांचं आपल्याला परंपरा लाभलेली आहे. आणि शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जे काय आपल्याला लाभलेलं आहे ते गुरुजी पुढे नेत आहेत. तेव्हा आपल्या सर्वांना आम्ही या प्रसंगी शुभेच्छा देतो. खरोखरच उदाहरण फार भाग्यवान आहेत की तुमच्यासारखे सगळे तरुण पिढी आणि गुरुजींसारखे मार्गदर्शक त्यांना लाभलेले आहेत. हे खूप त्यांचं मोठं भाग्य असं आम्ही समजतो. आणि या ठिकाणी आपण आल्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद.